व्यवस्थित क्लिअर दिसतोय ना कॅमेरामध्ये? तर गाईज, तर आता आम्ही एक छोटासा चॅलेंज करणार आहोत. तो असा आहे की आज बनवणार आहे चिकन. पाऊस पडतो बाहेर आणि चिकन तर झालंच पाहिजे आणि संडे देखील आहे. तर बनवणार आहे चिकन, मी बनवणार आहे. तर ह्याने मला चॅलेंज दिलं आहे. ह्याचं म्हणणं असं आहे की विदिन 1 आवर, 1 तासामध्ये मला सगळं माझा स्वयंपाक कंप्लीट करायचा आहे. हो की नाही ना? आणि तो मी करणार. ह्याला मी चॅलेंज म्हणून घेतलेला आहे आणि मी हे करून दाखवणार आहे. बिकॉज ह्याला असं वाटतं की मी हे करू शकत नाही. मी स्वयंपाक करायला सुट्टीच्या दिवशी मोबाईल बघता बघता करते तर मी 2-3 तास लावते असं ह्याला वाटतं. जे की थोडंफार ठीक आहे, करेक्ट आहे. बट यावेळेला जर चॅलेंज आहे तर तो मी एक्सेप्ट केला तर मला करणं भाग आहे. त्यामुळे मी डिसाईड केलं की मी चालू झाला 5:40. किती झाले? 43 झाले ना. ठीक आहे ना. 5:45 ला एक्झॅक्ट चालू होणार. मग ते 6:45 पर्यंत असणार आहे. वॉट एव्हर इट इज. टायमिंग मी मला टायमिंग 6:45 पर्यंत करायचं. ठीक आहे. आता काहीच वाजल्यात 5:43 झालेले आहेत आणि 6:45 पर्यंत माझ्याकडे टाइम आहे, ज्याच्यामध्ये मला ग्रेव्ही करायची आहे, सुखं करायचं आहे, राईस करायची आहे. बस भाकरी विकरी काय नाही मिळणार. ती खायची असेल तर खालून घेऊन यायची. तर असं काहीतरी असणार आहे आणि हे मी 1 तासात करणार आहे. आणि जर मी हे कंप्लीट केलं तर खूप मजा येणार आहे मला. बिकॉज चॅलेंज असं आहे की जर मी हे पूर्ण कंप्लीट केलं विदिन 1 आवर तर हा नेक्स्ट 1 आवर 7:45 पर्यंत तेच करणार जे मी ह्याला सांगणार आहे. सो आर यू रेडी फॉर दिस? आर यू रेडी? आय एम तो व्हेरी मच रेडी. सो आता जास्तीची बडबड न करता माझ्या चॅलेंजला मी स्टार्ट करते आणि तुम्हाला भेटते डायरेक्ट 6:45 ला गाईज. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर गाईज वाजलेले आहेत 9:47, 6:47 मिनिटं. 9:47 मिनिटं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. 47 मिनिटं बोलतो. 6:47 मिनिटं आणि झालेलं नाही येत. अशा प्रकारे चॅलेंज हारलेली आहे. आणि मी एक्सेप्टच केलं. मी 6:41 लाच मान्य केलं की माझ्याने नाही होणार आहे. आता मग तुला सांगते की मी कितीपर्यंत कंप्लीट केलं. राईस लावलाय, ग्रेव्ही तयार आहे. हे बघा माझं हे चिकन फ्राय केलेले आहेत मी मस्त बऱ्यापैकी कंप्लीट. तर गाईज, तर आता हिला माझं ऐकावं लागणार आहे, पण मी तसं काय सांगणार नाही. मला कॉर्नेटो खायचा आहे, तो मी तुझ्याकडून घेणार प्राइस टॅग न बघता. थोडं जास्त नाही होते. नाही, बरोबर आहे. तर गाईज, मी तर एवढं पण काय सांगणार नव्हते तुला. मी पैशाचं मी फक्त चहा वगैरे असं छोटं मोठं सांगणार होते. काय झाला तर आता काय करणार, हारलेली असतो. जरा असं मोठं एक्सपेक्टेशन आहे पण ठीक आहे, मी करणार. मी चॅलेंज हारली आहे तर मी हे देखील कबूल करते. मी रडत नाही. ठीक आहे. सो ऐकणाऱ्यांनी ऐकलं. ऑलमोस्ट झालाय. 6:45 च्या ऐवजी 7 वाजेपर्यंत होईल. 15 मिनिटं थोडंसं जास्त जाईल पण ठीक आहे. तिथे जायचं ना सुपर मार्केटला. मेडिकल मधनं घेणार आहे. चल, कोणती घेणार आहेस? रेड वेल्वेट. टेस्ट चांगले असते. आय थिंक मी केक खाला रेड वेल्वेटचा, तर केकची टेस्ट माहिती आहे मला. हे डब्बेवाले घे ना. अरे मला कॉर्नेटो खायचं. तेवढेच कितीच आहेत कॉर्नेटो? इथे नाही आहे. इथे पण आहे बटरस्कॉच भेटते ना. मॅग्नम घेऊ काय? हॅलो, मॅग्नम 80 रुपये. पिस्ताशियो घ्यायचे तर घे. घे रे. ब्लूबेरी वाटतंय. 35 रुपये. हा, ब्लूबेरीच आहे. घेतोस? चॉकलेट घेतो ना, व्हॅनिला. हा बघ चॉकलेट. पावसाची आईस्क्रीम खायला वेगळंच माझ्या. थंडी लागते आणि त्याच्यात आईस्क्रीम. कोणता फ्लेवर आहे? मला देशील ना टेस्ट करायला? हां दे. छान. गाईज कसला चिपचिप झालाय बघा पावसामुळे.
पाऊस पडावा पण एवढा पण नको पडावा की सगळीकडे असं चिपचिप होईल. थोडा पडून गेला तर बरं वाटेल पाऊस जरा. प्लीज पावसा थोडं पड आणि जा. तर गाईजांनो आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा बॅक टू द होम. तुम्हाला सांगते पावसामुळे सगळीकडे असलं ओलं चिंब झालेलं आहे, अजिबात खाली जायची इच्छा होत नाही आहे. बट स्टील आम्ही गेलेलो बिकॉज ऑफ आम्हाला आईस्क्रीम खायची होती. आणि एक अजून महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मला जायचं होतं मयुरीकडे. तिने माझ्यासाठी खास असं काहीतरी बनवलेलं, तर ते घेण्यासाठी जायचं होतं. आणि ते सस्पेन्स ठेवलं आहे. अजूनही मला माहीत नाही की तिने डब्यामध्ये काय दिलं आहे. तर ती पिशवी जशाच तशी पॅक करून आम्ही घरी आणलेली आहे. आणि तुम्हाला सांगते आईस्क्रीम खाल्लेली आहे. ह्याने खाल्ली आहे कोर्नॅटो, ती पण रेड वेल्वेटवाली कोर्नॅटो खाल्ली आहे. मस्त होते, मी देखील टेस्ट केली आहे. आणि बिकॉज ऑफ मी तो टास्क हारली आहे तर ती आईस्क्रीम होती माझ्याकडनं ॲज अ ट्रीट, बिकॉज तो चॅलेंज मी हारलेली आहे. आणि आता आम्ही बघणार आहोत की मयुरीने आणि शेखर सरांनी आम्हाला डब्यामध्ये काय दिलं आहे, जे की अजूनही सस्पेन्स आहे आमच्यासाठी. ते मी आत्ता खोलणार आहे. होय घेऊन येतो काय, घेऊन ये ना, बघू काय आहे. आय एम सो एक्साइटेड बघायला काय दिलंय तिने, काय दिलंय मयुरीने, काय दिलंय मयुरी, काय किती ओव्हर ऍक्टिंग करते यार मी. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. 3, 2, 1. हे आहे मंचुरियन दिलं, मंचुरियन. पाऊस आणि पावसावर गरमागरम मंचुरियन, एकदम बेस्ट कॉम्बो आहे, बेस्ट कॉम्बो. कसं आहे टेस्टला, छान आहे. मी देखील आता टेस्ट करणार आणि सांगणार आहे मयूरने कसे बनवले आहेत. ओरिजिनल वाटतंय, जसं रस्त्यावर मिळतात ना सेम. भारी झकास, एक नंबर, एक नंबर बनवलाय, एक नंबर बनवलायत मयूर, एक नंबर. बस याच्यावर थोडी शेजवान चटणी पण दिली असतीस ना, मजा आली असती. ती म्हणाली थोडं जास्तच मागते. पण मयुरी तू जर हा ब्लॉग बघत असशील, मयुरी अँड शेखर सर बोथ, थँक्यू सो मच फॉर दिस. आम्हाला खूप आवडले आहेत आणि आता आम्ही लगेच खाणार आहोत बिकॉज बाहेर पाऊस अजूनही पडतो आहे आणि पावसाबरोबर हे तर झालंच पाहिजे. तर खूप मस्त वाटलं, खूप छान आहे. थँक्यू सो मच दिल्याबद्दल. आणि आता माझे हात दुखलेले आहेत. हा ब्लॉग इथेच एंड करूया, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत जर चॅनलला पुढे नवीन असेल तर काही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला. तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय.